महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। प्रशासनाकडून अंगणवाडी ताईसाठी 20 नोव्हेंबरची मोठी अपडेट। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवडणूक भत्त्याबाबतची विशेष अपडेट। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। पुणे मतदान केंद्राच्या ठिकाणी असणार पाळणाघर। लहान मुले घेऊन सुद्धा मतदानाला जाता येणार आहे, कारण मतदान केंद्राच्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था करण्यात येणार आहे। पाळणाघराची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर असेल। मतदान करण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ पाळणाघरात अंगणवाडी सेविकांना दिलेल्या खेळण्यासोबत बाळे खेळू शकणार आहेत, तर अंगणवाडी सेविकांनी मात्र विनामोबदला काम करावे लागत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे। महिला मतदारांनी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावे। महिलांचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 5हून मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी पाळणाघर करण्याचे नियोजन केले। सुमारे 2100 ठिकाणी पाळणाघर असतील। पाळणाघरात पिण्याचे पाणी, खेळण्याबरोबरच बाळाला आवश्यकतेनुसार पोषण आहार देखील उपलब्ध केला जाणार आहे। त्यामुळे बाळाला घेऊन मतदानाला आल्यानंतर अंगणवाडी ताईकडे बाळ सोपवून महिला मतदार निश्चित मतदान करू शकतात, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। लोकसभा निवडणुकीत पुणे शहरातील काही मतदान केंद्रावर पाळणाघरातील अंगणवाडी सेविकांना जेवण मिळाले नसल्याचे तक्रारी करण्यात आल्या होत्या। याबाबत अंगणवाडी सेविका म्हणाली, आम्हाला मतदानाच्या या कर्तव्यात काम करण्यास मिळते याचा आनंद आहे, परंतु प्रशासन केवळ आम्हाला आदेशच देणार आहे का? लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांना जेवण पोहोचले, पण आम्हाला साधी पाणी देखील विचारले नव्हते। मोबदला तर दूरच, पण किमान आम्हाला तुमचे काम कसे चालले आहे हे पाहण्याला आलेल्या वरिष्ठांनी विचारावे। विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पाळणाघराचे काम देण्यात आले आहे। ज्याप्रमाणे मतदान केंद्रात अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त निवडणूक भत्ता दिला जातो, त्या प्रमाणात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पण देण्यात यावा। लोकसभा निवडणुकीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काम केले, पण अद्यापही निवडणूक भत्ता देण्यात आलेला नाही। त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे। निलेश दातखिळे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ। धन्यवाद।